नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रांत सर। या व्हिडिओमध्ये आपण तुमचा सेकंड लेसन ऑन सेइंग प्लीज म्हणजे शिष्टाचाराचे महत्त्व हा लेसन आपण मराठीमधून समजणार आहोत। तर या प्रकारे आपण प्रत्येक लेसन समजत जाऊ। सगळ्यात अगोदर मी एक सेंटेन्स पूर्ण वाचून दाखवणार, त्यावेळी तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या वर्डला काय वाचायचं आहे। त्याच्यानंतर मी त्या सेंटेन्समधील डिफिकल्ट वर्ड्सचे अर्थ तुम्हाला सांगणार मराठीमधून, ते तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून कोणता पण एक्स्ट्रॅक्ट पेपरमध्ये येणार तर त्यावरील क्वेश्चन्स तुम्ही सोडवू शकणार इझिली। ठीक आहे। त्याच्यानंतर त्या सेंटेन्सचा मी पूर्ण अर्थ एका वेळी तुम्हाला सांगणार आहे। तर चला सुरुवात करूया। द यंग लिफ्टमन इन अ सिटी ऑफिस who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong। हे बघा, अनडाउटेडली म्हणजे निसंशयपणे, ऑफेन्स म्हणजे गुन्हा, नेक्स्ट फाइंड म्हणजे त्याच्यावर दंड ठोठावला गेला, आणि लिफ्टमन म्हणजे जो लिफ्टमध्ये काम करतो, लिफ्टला खालीवर नेण्याचं काम करतो तो। तर इथे कोणाचं उदाहरण दिलेलं आहे? सिटी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका यंग लिफ्टमॅनचं। त्याने काय केलं होतं? त्या पॅसेंजरला, जो लिफ्टमध्ये आला होता, त्याला त्या दिवशी सकाळी त्या पॅसेंजरला त्याने लिफ्टमधून बाहेर हाकलून दिलं होतं। थ्रू म्हणजे फेकलं होतं, पण फेकलं नव्हतं, बाहेर हाकलून दिलं होतं। आणि या केलेल्या त्याच्या गुन्ह्याबद्दल, ऑफेन्स म्हणजे गुन्हा, त्याने या केलेल्या या गुन्ह्याबद्दल त्याच्यावर फाईन पण बसवण्यात आली होती। तर त्या यंग लिफ्टमनने त्या पॅसेंजरला त्या लिफ्टमधून बाहेर हाकलून दिलं, तर ते बाहेर हाकलून दिलं, त्यामुळे त्याचं नक्कीच चुकलं होतं। त्याने त्याला बाहेर हाकलून नव्हतं द्यायला पाहिजे। समोर डिटेल्समध्ये दिलेलं आहे बघा। इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज। द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप। द लिफ्टमॅन डिमॅन्डेड टॉप प्लीज। इथपर्यंत समजू। कंप्लेनंट म्हणजे काय होते? तक्रारदार। आता इथे तक्रारदार कोण असेल? तो पॅसेंजर। तर त्या पॅसेंजरने लिफ्टमध्ये एंटर करताना काय म्हटलं होतं? टॉप म्हटलं होतं। त्या लिफ्टमॅनला टॉप असं सांगितलं होतं, परंतु लिफ्टमॅननं काय डिमांड केली होती? की त्याने टॉप प्लीज असं म्हणावं। म्हणजे फक्त प्लीज न म्हणण्यामुळे त्या लिफ्टमॅनने त्या पॅसेंजरला लिफ्टमधून बाहेर हाकलून दिलं होतं। And this concession being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift। म्हणजे कन्सेशन म्हणजे त्याची मागणी काय होती? की त्याला प्लीज म्हटलं जावं, टॉप प्लीज असं म्हटलं जावं, पण त्या पॅसेंजरनं प्लीज म्हणण्याला काय केलं? रिफ्यूज केलं, नकार दिला। त्यामुळे त्यानं त्याची जे इन्स्ट्रक्शन आहे पॅसेंजरची टॉप फ्लोअरवर नेण्याची, ते इन्स्ट्रक्शन कंप्लाय करायला, म्हणजे ते इन्स्ट्रक्शनचं पालन करायला नकार तर दिलाच, परंतु त्याचबरोबर काय केलं? त्या पॅसेंजरला लिफ्टच्या बाहेर हाकलून दिलं। हर्ल्ड म्हणजे पण असं जोरात फेकून देणे असं होते, परंतु त्यानं त्याचा हात पकडून त्याला लिफ्टच्या बाहेर असं थोडं ढकलल्यासारखं केलं।
धिस ऑफ कोर्स वॉज कॅरिंग अ कॉमेंट ऑन मॅनर टू फार. टू फार म्हणजे खूप जास्त. इथे टू फार म्हणजे जे मी मीनिंग सांगत आहे ते मीनिंग या लेसननुसार सांगत आहे, ठीक आहे. इथे टू फार म्हणजे खूप जास्त. तर कॅरिंग अ कॉमेंट म्हणजे त्याला जास्त महत्त्व देणं एखाद्या गोष्टीला. तर त्यानं फक्त प्लीज न म्हटल्यामुळे त्या पॅसेंजरला टॉप फ्लोअरवर न नेता बाहेर हाकलून दिलं होतं लिफ्टच्या. तर त्यानं त्या पॅसेंजरकडून नक्कीच शिष्टवर्तनाची, शिष्टाचाराची, सभ्य वागणुकीची जास्तच अपेक्षा केली होती, असा याचा अर्थ आहे या सेंटेन्सचा. नेक्स्ट, discourtesy is not a legal offense and it does not excuse assault and battery. डिस्कर्टसी म्हणजे काय होते? उद्धटपणा. उद्धटपणा हा काही कायदेशीर गुन्हा नाही. आणि जर कोणी आपल्यासोबत डिस्कर्टसीने वागत असेल तर आपण त्याच्यावर असॉल्ट अँड बॅटरी म्हणजे शारीरिक हल्ला पण करू शकत नाही. इफ अ बर्गलर ब्रेक्स इनटू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन द लॉ विल अक्विट मी. बर्गलर म्हणजे घरफोडी करणारा म्हणजे चोर समजा. जर एखादा बर्गलर माझ्या घरात बेकायदेशीररित्या शिरतो आणि जर मी त्याला नॉकडाऊन केलं म्हणजे त्याला असं पंच मारून त्याला खाली पाडलं, त्याच्यावर हल्ला केला, तर लॉ विल अक्विट मी म्हणजे कायदा मला या गुन्ह्यापासून वाचविल, म्हणजे या गुन्ह्यातून माझी निर्दोष मुक्तता करील, माझ्यावर कोणताच गुन्हा दाखल केला जाणार नाही. अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड, जर माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला, इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिजनेबल व्हायलेन्स. रिटॅलिएट म्हणजे प्रतिकार करणे. जर माझ्यावर फिजिकली असॉल्ट झाला, प्राणघातक हल्ला झाला माझ्या शरीरावर, तर कायदा मला थोडं व्हायलेन्स यूज करण्याची सुद्धा परमिशन देणार, म्हणजे हिंसाचाराचा वापर करून प्रतिकार करण्यास कायदा मला सूट देणार. इट डज धिस बिकॉज द बर्गलर अँड माय असेलंट have broken quite definite commands of the law. कायदा असं का करील? कारण बर्गलरने किंवा माझ्या हल्लेखोराने माझ्यावर केलेल्या म्हणजे ज्या व्यक्तीने माझ्यावर हल्ला केला तो म्हणजे असेलंट, त्या बर्गलरने आणि असेलंटने नक्कीच कायदेभंग केलेला असतो. ब्रोकन द लॉ म्हणजे कायदेभंग करणे. But no legal system could attempt to legislate against bad manners. परंतु कोणतीही कायदेशीर यंत्रणा म्हणजे कोणताही कोर्ट आपल्याला म्हणजे बॅड मॅनर्स विरुद्ध कायदा करू शकत नाही. लेजिस्लेट म्हणजे एखादा कायदा अंमलात आणणे. Or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. किंवा अशा गोष्टींबद्दल व्हायलेन्स यूज करण्यास तो आपल्याला परमिशन देऊ शकत नाही कायदा, जी गोष्ट कायदेशीर गुन्हा आहे हे तो स्वतःच मानत नाही. समजलं? आणि हे डिस्कर्टिसी हा एक कायदेशीर गुन्हा आहे हे कोर्ट स्वतःच मानत नाही. त्यामुळे डिस्कर्टिसीसारख्या म्हणजे अशिष्ट वर्तन, अपमान, दुर्वर्तन
किंवा आवाज चढवून बोलणे या गोष्टींच्या विरुद्ध व्हायलेन्सचा यूज करण्यास सँक्शन म्हणजे परमिशन देणे, परमिशन देऊ शकत नाही कायदा. कारण या पनिशेबल ऑफेन्स आहेत हे तो कायदा स्वतःच मानत नाही. कोणत्या गोष्टी? डिस्कर्टिसी वगैरे. अँड आवर सिम्पथी विथ द लिफ्टमन, वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. आणि आपल्याला लिफ्टमनबद्दल सहानुभूती वाटते, सिम्पथी वाटते, कारण तो छोटा लिफ्टमन असला, साधारण लिफ्टमन असला तरी त्या पॅसेंजरने, तो कितीही ऑफिसर असला पॅसेंजर, तरी त्याने टॉप प्लीज म्हणायला हवं होतं असं आपल्यालासुद्धा वाटेल. पण लिफ्टमनविषयी सहानुभूती असूनही आपल्याला हे ॲडमिट करायला पाहिजे, स्वीकारायला पाहिजे की लॉ म्हणजे कायदा योग्य आहे. आता का बरं ते समोर दिलेलं आहे. इट वूड नेवर डू इफ वी वर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर or the tone of their voices or the scowl on their faces. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं बिहेवियर आपल्याला आवडलं नाही किंवा त्यानं आपल्या व्हॉईसची टोन वाढवली म्हणजे आवाज चढवला किंवा त्यानं आपल्या फेसवर आपल्याबद्दल रागीट मुद्रा दाखवली, तर त्या व्यक्तींच्या कानशिलात लगावण्याची मुभा आपल्याला मिळून चालणार नाही. टू बॉक्स म्हणजे असं बॉक्सिंगमध्ये जसं पंच मारतात तसं ती मुभा मिळून आपल्याला चालणार नाही. असं झालं तर काय होईल बघा. आवर फिस्ट वूड नेवर बी आयडल अँड द गटर्स ऑफ द सिटी वूड रन विथ ब्लड ऑल डे. फिस्ट म्हणजे आपल्या मुठी. जर अशी परमिशन मिळाली आपल्याला, कोणाचं वर्तन आवडलं नाही तर त्याला त्याच्या कानपट्टीवर मारण्याची जर मुभा मिळाली, तर आपल्या ज्या मुठी आहेत, फिस्ट आहेत, त्या कधीच स्वस्थ बसणार नाही. आयडल म्हणजे स्वस्थ बसणे. आणि आपण नेहमी एकमेकाच्या कानशिलात मारत राहू, भांडणं करत राहू. आणि असं जर केलं तर काय होईल, सिटीमधले गटर्स आहेत ते ब्लडने पूर्ण दिवसभर वाहताना आपल्याला दिसतील. नेक्स्ट बघा. आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज. प्लीज म्हणजे मला आवडेल, मला जेवढं अनसिव्हिल वागायचं आहे, असभ्यपणे वागायचं आहे, तेवढा मी वागेन. अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलेंट रिटॅलिएशन. आणि जरी मी असभ्य वागलो तरीही कोणीही म्हणजे कोणासोबत मी असभ्य वागलो तरीही समोरचा व्यक्ती मला व्हायलेंट म्हणजे माझ्या विरुद्ध हिंसाचाराचा वापर तो करू शकणार नाही, म्हणजे मला तो शारीरिक इजा करू शकणार नाही. रिटॅलिएशन म्हणजे प्रत्याघात करणे. जर आपण एखाद्याशी अशिष्ट वर्तन केलं तर तो आपल्याला असं शारीरिक इजा करू शकत नाही, कारण कायदा अशी परमिशन त्याला देणार नाही. कारण अनसिव्हिल वागणे हा कायदेशीरदृष्ट्याच गुन्हा नाही. आय मे बी हॉटी. हॉटी म्हणजे काय होते, गर्विष्ठ. मी किती पण गर्विष्ठ असेन, स्वतःबद्दल मला किती पण गर्व असेल, मी किती पण गर्वानं बोलेन. और बुअरिश. बुअरिश म्हणजे असभ्य. मी किती पण हॉटी आणि किती पण बुअरिश असेन. अँड देर इज नो पेनाल्टी टू पे एक्सेप्ट द पेनाल्टी ऑफ बीइंग रिटन डाऊन एन इल मॅनर्ड फेलो. फेलो म्हणजे मनुष्य.
आणि बीइंग रिटन डाऊन म्हणजे असं शिक्का बसणे, एखादा डाग लागणे आपल्या व्यक्तिमत्वावर. तर मी किती पण हॉटी आणि किती पण बुअरिश वागेन तरी मला त्या बदल्यात कोणती पण पेनाल्टी भरावी लागणार नाही. फक्त एकच होणार की लोक मला काय म्हणणार, इल मॅनर्ड फेलो म्हणणार, असभ्य वागणारा व्यक्ती म्हणणार. त्याच्यापेक्षा मला दुसरा काही कायदेशीरदृष्ट्या दंड वगैरे काही भरावा लागणार नाही. नेक्स्ट, द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज. कायदा मला प्लीज म्हणण्याची सक्ती करू शकत नाही. कंपेल म्हणजे सक्ती करणे. और टू अट्यून माय व्हॉइस टू अदर पीपल्स सेन्सिबिलिटीज. सेन्सिबिलिटीज म्हणजे भावना. टू अट्यून, अट्यून म्हणजे अट्यून माय व्हॉइस म्हणजे आपल्या आवाजाची पट्टी ॲडजस्ट करणे, आपली टोन ॲडजस्ट करणे. आता इथे सरळ सरळ अर्थ सांगतो मी तुम्हाला. सेन्सिबिलिटीज म्हणजे भावना. म्हणजे जसं तो मला प्लीज म्हणण्याची सक्ती करू शकत नाही किंवा तो मला लोकांच्या भावना समजून घेण्याची सक्ती कायदा मला करू शकत नाही. एनी मोर दॅन इट सेज दॅट आय शॅल नॉट वॅक्स माय मस्टॅश. मस्टॅश म्हणजे मिशा. पूर्ण वाचू मग समजू. और डाय माय हेअर और वेअर रिंगलेट्स डाऊन माय बॅक. म्हणजे कायदा जसे मला हे सांगत नाही की मी माझ्या मिशा काढाव्यात की नाही. वॅक्स म्हणजे केस कमी करणे, काढणे. जसं कायदा मला माझ्या मिशा काढाव्यात की नाही, माझे केस डाय करावेत की नाही, किंवा माझ्या पाठीवर केसांची झुलपे, रिंगलेट्स म्हणजे केसांची झुलपे, माझ्या पाठीवर केसांची झुलपे ठेवावीत की नाही, या 3 गोष्टी जशा माझ्यावर कंपल्सरी करू शकत नाही कायदा, तसंच मला प्लीज म्हणण्यास आणि दुसऱ्या लोकांच्या भावना समजून घेण्यास कायदा मला सक्ती करू शकत नाही, असं त्याचा अर्थ आहे इथपर्यंत. It does not recognize the laceration of our feelings as a case for compensation. Compensation म्हणजे नुकसान भरपाई. म्हणजे लॅसरेशन म्हणजे दुखापत होणे, दुखावल्या जाणे. जर आपल्या भावना दुखावल्या गेल्या तर ही जी केस आहे, भावना दुखावल्या जाण्याची केस, ही केस काही नुकसान भरपाईची केस कायद्याच्या दृष्टीने होत नाही. म्हणजे जर कोणी आपला अपमान केला, आपल्याशी वाईट शब्दात बोलला, तर त्या बदल्यात कायदा आपल्याला त्या व्यक्तीकडून नुकसान भरपाई मिळवून देत नाही. देर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन these मॅटर्स. आणि अलाउन्स म्हणजे भरपाई. तर आपला जो मॉरल म्हणजे नैतिक आणि इंटेलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक, तर अशा अपमानांमुळे, अशिष्ट वर्तनांमुळे जे आपलं मॉरल आणि इंटेलेक्च्युअल नुकसान होते, नैतिक आणि बौद्धिक नुकसान होते, याची पण भरपाई यांच्या भरपाईची तरतूद कायद्यामध्ये नाही. समजलं इथपर्यंत? ओके, हा एक्स्ट्रॅक्ट पुन्हा बघा. तुम्हाला रीडिंग करता आली पाहिजे. डिफिकल्ट वर्ड्सचे मीनिंग्स तुम्हाला समजले पाहिजे आणि त्या प्रत्येक सेंटेन्सचा अर्थ पण तुम्हाला सांगता आला पाहिजे, जेणेकरून तुम्ही दुसऱ्या स्टुडंटला पण, आपल्या मित्राला पण, मित्रमैत्रिणीला हा म्हणजे एक्स्ट्रॅक्ट, यानंतरचे प्रत्येक एक्स्ट्रॅक्ट समजावून सांगू शकले पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्स्ट्रॅक्ट बघू. बाय.